तर मी सचिन भोसले आणि आपण बघू शकता हा मार्केटचा बुल इकडे लावलेला आहे आणि हे जे हे बालगंधर्व चौकाच्या पुढचा चौक आहे आणि हा बुल जो आहे हा खाली वाकलेला आहे, तुम्ही बघू शकता पुढून. कारण आता सध्या आपल्या भारताची मार्केट जी आहे ती एकदम खाली पडलेली आहे आणि तिला वर घेण्याचा प्रयत्न हा बुल करतोय. बुल म्हणजे बैल, हा जो बैल आहे ताकदवर आहे मार्केटचा बैल. आणि तुम्ही बघू शकता की मार्केटची अशी अवस्था झालेली आहे की फॉरेनचे जे लोक आहेत त्यांनी फंड काढण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत आणि कंटिन्यू मार्केट डाऊन झालेलं आहे. कंटिन्यू मार्केट डाऊन आहे, कंटिन्यू. म्हणजे तुम्ही विचार करा की फॉरेन इन्व्हेस्टमेंट देशातून बाहेर चाललेली आहे आणि आपले नेते मंडळी म्हणाले होते की मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, गोल्ड बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करा. गोल्ड बॉन्ड मधले पण पैसे त्यांनी गोल्ड मध्ये नाही गुंतवले. समजा तुम्ही जर गोल्ड बॉन्ड मधले पैसे गोल्ड मध्ये जर डायरेक्ट गुंतवले असते तरी तुम्ही फायद्यामध्ये ठरला असता. पण आता ह्या बुलची जी अवस्था झालेली आहे, आता हे मार्केट खाली आलेले आहे. मार्केट खाली आलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आजपर्यंतचे मार्केट हे अनेक वर्षापासून हायेस्ट गाठलाय त्यांनी, एकदम तळाला आलेले मार्केट. तुम्ही बघू शकता आपलं प्रिडिक्शन तुम्हाला आमचे राजेश भाऊ सांगतीलच. राजेश भाऊ, जरा मार्केट बद्दल काय म्हणणार तुम्ही? आता सध्या तर बँक निफ्टी खूपच डाऊन चालू आहे. तुम्ही पाहिलं असेल तर हा चार्ट आहे आणि मार्केट जवळपास 25,000 पासून खाली पडलेलं आहे मार्केट. आणि किती वर्षापासून तुम्ही शेअर मार्केटिंग करता आणि हे असं कधी बघितलंय का तुम्ही? नाही नाही नाही, असं काही पाहण्यात तर आलेलं नाहीये. पण हा आता म्हणतात की हा इयर तर बुलरनसाठी होता, पण अचानक सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट वाढल्यापासून मार्केटला डाऊनफॉल झालाय, डाऊनफॉल करण्यात आलेला आहे. इन्व्हेस्टरनी फंड काढलाय मी ऐकलंय. हो, ते दिसतंय की ह्याच्यात मोठे मोठे इन्व्हेस्टर हे मार्केट हलवायचा प्रयत्न करते. ते सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की मार्केट वरती जाईल. मार्केट सगळ्यांची ज्यांनी शेअर मध्ये पैसे अडकवलेले गुंतवलेले आहेत त्यांना असं वाटतंय की मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या तरी मार्केटची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. तर नागरिकांनी इन्व्हेस्ट करताना सगळ्याच म्युच्युअल फंड, LIC वगैरे जे पण असतील त्याच्यामध्ये विचार करून इन्व्हेस्ट करा. सध्या गोल्डची मार्केट खतरनाक चालू आहे. गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि आपल्या भारतीय रुपयाची जी अवस्था आहे ती ऐतिहासिक घसरण झालेली आहे. भारतीय रुपयाची म्हणजे $1 आणि 87 रुपये असे झालेलं आहे. म्हणजे तिथला परकीय चलन $1 तर आपले 87 रुपये. अत्यंत दयनीय अवस्था आहे. तर तुम्ही नागरिकांनी जरा हुशार व्हा आणि डायरेक्ट गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमचे पैसे चांगले राहतील किंवा जागेमध्ये इन्व्हेस्ट केल्यावरती शेअर मार्केट पासून जरा सावधान राहा. धन्यवाद. शेअर मार्केट वरती येण्याची शक्यता दुसरी दिसत आहे. धन्यवाद.